नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो असेसमेंट फॉर लर्निंग नावाचा विषय त्या विषयातील चित्र रसग्रहण कसोटी थीमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट TAT या प्रोजेक्टिव्ह टेस्टविषयी किंवा प्रक्षेपण कसोटीविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी, MA सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया चित्र रसग्रहण कसोटी थीमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट TAT। प्रस्तावनेमध्ये पहा, मानसशास्त्रात व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भावभावना, प्रेरणा व अवचेतन प्रवृत्ती ओळखण्यासाठी विविध प्रक्षेपण चाचण्या प्रोजेक्टिव्ह टेस्ट वापरल्या जातात। त्यापैकी चित्र रसग्रहण कसोटी किंवा थीमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट TAT ही एक महत्त्वाची प्रक्षेपण चाचणी आहे। ही चाचणी हेनरी ए मरे आणि ख्रिश्चना डी मॉर्गन यांनी 1935 साली तयार केली। आता TAT म्हणजे काय? व्यक्तीला दिलेल्या चित्रांकडे पाहून एक गोष्ट किंवा कथा सांगण्यास प्रवृत्त करून त्यातून त्या व्यक्तीच्या भावना, विचार, गरजा व प्रवृत्ती यांचा अभ्यास करणारी मानसशास्त्रीय स्वरूपाची प्रक्षेपणात्मक चाचणी म्हणजे चित्र रसग्रहण कसोटी किंवा थीमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट TAT होय। आता या TATचा उद्देश काय? नंबर 1, व्यक्तीच्या अवचेतन किंवा अवबोध मनातील प्रवृत्ती, प्रेरणा व भावनांचा शोध घेणे, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील अंतर्गत संघर्ष व समस्यांचा शोध घेणे, सामाजिक नातेसंबंध, गरजा आणि भावनिक स्थिती समजून घेणे, सर्जनशील विचार प्रक्रिया व कल्पनाशक्तीचा अभ्यास करणे। आता TAT चाचणीची रचना अशी असते की याच्यामध्ये एकूण चित्रे साधारण 30 कृष्णधवल चित्रे असतात। गटानुसार प्रयोज्याची निवड केली जाते। पुरुष, महिला, मुले व मुलींसाठी वेगवेगळी चित्रे असतात। चित्रांचे स्वरूप त्याच्यामध्ये मानवी व्यक्ती, सामाजिक प्रसंग किंवा अस्पष्ट परिस्थिती दाखवणारी चित्रे असतात। प्रक्रिया काय असते की परीक्षार्थीला एक एक चित्र दाखवले जाते, त्यावर आधारित एक कथा सांगायला सांगितली जाते। त्या कथेची सुरुवात, त्या कथेतील घडामोडी, भावना, संघर्ष व शेवट स्पष्ट करण्यास सांगितले जाते। आता या TAT मधून मिळणारी काय माहिती आहे की व्यक्तींच्या गरजा त्या ठिकाणी कळतात। उदाहरणार्थ यशाची गरज, सत्तेची गरज, सुरक्षिततेची गरज इत्यादी। त्याच्यानंतर परिस्थितीविषयक व्यक्तीचा दृष्टिकोन कळतो की व्यक्ती बाह्य परिस्थितीला कशी प्रतिसाद देते। त्याच्यानंतर अवबोध प्रवृत्ती किंवा अवचेतन प्रवृत्ती, त्याच्या मनामधल्या दबलेल्या भीती, चिंता, द्वंद्व, नकारात्मक भावना या कळतात। त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सहकार्य, नेतृत्व गुण आहे का नाही, का त्यांचा अभाव आहे हे कळते। त्याच्यानंतर TAT चाचणीचे फायदे, व्यक्तिमत्वाचे सखोल आकलन प्राप्त होते, स्पष्ट प्रश्नोत्तराऐवजी अप्रत्यक्ष पद्धतीने माहिती मिळते, मनाच्या अबोधावस्थेतील प्रवृत्ती उघड होतात, समुपदेशन, मानसिक आरोग्य तपासणी व संशोधनासाठी TAT उपयुक्त आहे। आता या TAT चाचणीच्या मर्यादा आहेत। नंबर 1, गुणांकन पद्धती ठराविक नाही। अनेकदा परीक्षकांच्या व्यक्तिनिष्ठ मतांवर या ठिकाणी गुणांकन परिणाम अवलंबून राहतो। वेळखाऊ प्रक्रिया आहे। प्रत्येक चित्रासाठी कथा सांगण्यास व विश्लेषणास वेळ लागतो। त्याच्यानंतर तिसरा आहे, प्रशिक्षित तज्ज्ञांची गरज असते। योग्य प्रशिक्षणाशिवाय अचूक निष्कर्ष निघू शकत नाही। आणि चौथा आहे, वैयक्तिक फरकांचा परिणाम, परीक्षार्थाच्या कल्पनाशक्ती, बुद्धिमत्ता, संस्कृती इत्यादी घटकांच्या प्रभावानुसार गोष्टीचे किंवा कथेचे स्वरूप बदलू शकते। निष्कर्ष, चित्र रसग्रहण कसोटी किंवा थीमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट ही व्यक्तीच्या अंतर्मनाचा आरसा मानली जाते। व्यक्तीला स्वतःच्या भावनांची जाणीव नसतानाही ही चाचणी त्या भावना, गरजा व प्रवृत्ती उलगडते। संशोधन, मानसोपचार, समुपदेशन व व्यक्तिमत्व अभ्यास यामध्ये TATला विशेष महत्त्व आहे। मात्र या चाचणीचे निष्कर्ष प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञाने काळजीपूर्वक विश्लेषित केले पाहिजेत। थोडक्यात TAT ही प्रोजेक्टिव्ह चाचणी असून चित्रांवर आधारित कथा सांगून व्यक्तीच्या अबोधावस्थेतील मनाचा अभ्यास करण्याची प्रभावी पद्धत आहे। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।